नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगभरात कोरोना नेमका कसा धुमाकूळ घालतोय त्या संदर्भातल्या जगाच्या पाठीवरच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट। जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा आता 48,18,025 वर जाऊन पोहोचलाय। गेल्या 24 तासात 3,617 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या ही 3,16,925 वर जाऊन पोहोचली आहे। सौदी अरेबिया, इराण, मेक्सिको, तुर्कस्तानातून हजारोंच्या संख्येत रुग्णसंख्या वाढत चालली आहे। युरोप, अमेरिकेत संक्रमण कमी होत असलं तरी ब्राझील, रशियात संक्रमण अतिशय वेगाने वाढत आहे। अमेरिकेत कोरोना संक्रमण काही प्रमाणात कमी होताना दिसतंय। काल 18,800 नवीन संक्रमितांची नोंद झाली, त्यामुळे संक्रमितांचा आकडा आता 15,27,000 जाऊन पोहोचलाय। गेल्या 24 तासात 865 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे मृतांची संख्या 90,970 वर जाऊन पोहोचली आहे। रशियात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय। गेल्या 24 तासात तब्बल 8,926 नव्या रुग्णांची नोंद झाली। आतापर्यंत रशियात 2,90,678 कोरोनाचे रुग्ण आढळले, तर 24 तासात 91 जणांचा मृत्यू झाल्यानं बळींचा आकडा 2,722 वर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे कोरोना बाधितांच्या यादीत रशिया आता दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय। स्पेनमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 1,200च्या वर कोरोना रुग्णांची भर पडली, त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,77,000च्या वर गेली आहे। आतापर्यंत 27,000च्या वर कोरोनाग्रस्तांचा बळी गेलाय। दिलासादायक बाब म्हणजे 1,95,000 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले। इंग्लंडमध्ये सुद्धा कोरोनाचा कहर सुरूच आहे। कोरोनाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडमध्ये कोरोना बाधितांची संख्या 2,43,695 वर जाऊन पोहोचली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 34,636 लोकांनी आपला जीव गमावलाय। ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये। सध्या देशात 2,41,000च्या वर कोरोना बाधित आहेत, तर गेल्या 24 तासात 4 मृत्यू झाल्यानं 16,122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू गेलाय, तर 94,000च्या वर आतापर्यंत कोरोनामुक्त झाले। युरोपातल्या इटलीत कोरोना बाधितांची रुग्णसंख्या आता 2,25,000च्या वर गेली आहे, तर 31,908 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1,25,000 जणांची कोरोनावर यशस्वी मात केली आहे। फ्रान्समध्ये कोरोनाच्या बळींची संख्या 28,000च्या वर गेली आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होतीये। देशात आतापर्यंत 1,79,000च्या वर कोरोनाचे रुग्ण आहेत। समाधानाची बाब म्हणजे 61,000च्या वर कोरोनामुक्त झाले। जर्मनी सुद्धा कोरोना बाधितांचा आकडा आता 1,76,000च्या वर पोहोचलाय। आतापर्यंत 8,000च्या वर कोरोनाचे बळी गेलेत। समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1,53,000 कोरोना बाधित बरे झाले। तुर्कीत सुद्धा कोरोना बाधितांचा आकडा 1,49,435 वर जाऊन पोहोचलाय। आतापर्यंत 4,140 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेलाय। पण सकारात्मक बाब ही की 1,09,962 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले। इराणमध्ये कोरोना बाधितांची संख्या 1,20,198 पर्यंत पोहोचली आहे। आतापर्यंत 6,988 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय, मात्र आतापर्यंत 94,464 जणांनी कोरोनावर मात केली। अमेरिकेच्या 50 राज्यांपैकी 19 प्रांतात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालंय। 3 राज्यातील संसर्गाचं प्रमाण वाढलंय, इतर राज्यात हे प्रमाण स्थिर आहे। संसर्ग प्रमाण कमी झालेल्या राज्यात न्यूयॉर्क, त्याचबरोबर अलास्का यांचा प्रामुख्याने समावेश होतो, तर देशातील 30 राज्यात लॉकडाऊनमुळे शिथिलता आणण्यात आली आहे। 11 राज्यांनी काही भागात लॉकडाऊनमध्ये सवलत दिली। जागतिक महामारीला रोखण्यात आणि त्याच्या उच्चाटनात अमेरिकेतील सरकारला अपयश आले अशा शब्दात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे। जबाबदार लोक काय करत आहेत हे आताच्या परिस्थितीत दिसून आलंय। आपली जबाबदारी निभावणं त्याला जमत नसल्याची खरमरीत टीका ओबामांनी केली। चीननं आपण कोरोनाचे नमुने नष्ट केल्याची कबुली दिली आहे।
आपण प्रयोगशाळांना कोरोनाचे नमुने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती चीननं दिली आहे। जैविक सुरक्षेच्या हेतून हे नमुने नष्ट करण्यात आल्याचा चीनचा दावा आहे। महत्त्वाचं म्हणजे चीननं दिलेल्या या कबुलीनं अमेरिकेकडून करण्यात आलेला दावा खरा ठरतोय। कोरोनाचा प्रसार करणाऱ्या विषाणूचा संसर्ग प्राण्यांमधून माणसामध्ये कसा झाला याची चौकशी होण्याची आता शक्यता आहे। याची निष्पक्ष तपासणी जागतिक आरोग्य संघटनेनं करावी असा ठराव सदस्य देशांनी मंजूर केलाय। भारत, रशिया, जपानसह 62 देशांनी त्याला पाठिंबा दिला। एक युरोपीय देश कोरोनामुक्त झालेला आहे। युरोपातील स्लोवेनिया कोरोनामुक्त झालेला आहे। सरकारनं तशी घोषणा केली आहे। स्लोवेनिया युरोपातील पहिला देश आहे। आता इतर युरोपीय संघाच्या देशांतील लोकांना स्लोवेनिया येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। न्यूझीलंडच्या सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीचा फटका खुद्द पंतप्रधानांनाच बसल्याची घटना समोर आली आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासंदर्भात सरकारनं कॅफे आणि हॉटेल मालकांना घातलेल्या निर्बंधांमुळे आर्डेन आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना कॅफेत प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना वेलिंग्टनमध्ये घडली आहे। युरोपीय देशातील अनेक शहरात लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शनात वाढ झाली आहे। ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये लोकांनी हिंसक निदर्शनं केली। पोलंडच्या राजधानीत पोलिसांनी निदर्शकांना हटवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। एका प्रकरणात खासदारासह 30 जणांना अटक करण्यात आली आहे। कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी कामावर परत जाण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी परिचारिका आणि आरोग्य सेविकांनी केनियात झुंबाबर्ग घेतला। केनियाच्या नर्सिंग काउन्सिलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एडना कॅमियो म्हणाल्या की चिंता दूर करणं आणि तंदुरुस्त राहणं हा एक मार्ग आहे। केनियामध्ये 800 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 50 जणांच्या मृत्यूची आतापर्यंत केनियात नोंद झाली आहे। राजधानी तिरानामध्ये देशातील राष्ट्रीय नाट्यगृह उद्ध्वस्त केल्याचा निषेध करणाऱ्या विरोधी समर्थकांसह अल्बेनियन पोलिसांमध्ये चकमक झाली। पोलिसांनी कलाकारांचा आणि काही विरोधकांच्या नेत्यांचा गट इमारतीबाहेर खेचला, परंतु विध्वंसानंतर लगेचच निषेध सुरू राहिला आणि गर्दी पांगवण्यासाठी मिरचीचा स्प्रे वापरण्यात आला। संशयित अल शबाबच्या अतिरेकी हल्ल्यात सोमालियातील 3ऱ्या क्रमांकाचे राज्यपाल आणि इतर 5 अधिकारी शहीद झालेत। सोमालियाच्या गलकायोरमधील एका रिक्षात बॉम्बस्फोट झाला। या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागल्याचं दिसून आलं। रोमानियामध्ये लॉकडाऊन सुलभ केल्यानं सीमा क्रॉसिंगवर हजारो रोमानियन जमले होते। यावेळी इथं सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडालेला दिसला। या रोमानियन नागरिकांपैकी अनेक जण नोकरीच्या शोधात पश्चिमेकडे निघाले होते। इतर काही युरोपीय देशांमधून ते घरी जात होते। गेल्या महिन्यात झालेल्या सामूहिक अटकेनंतर लोकशाही समर्थक आमदारांनी सोमवारी हाँगकाँगमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसह कोर्टाच्या बाहेर निदर्शनं केली। इस्रायलमधील जिल्हा कोर्टानं सोमवारी एका ज्यू अतिरेकीला 2015च्या जाळपोळ हल्ला प्रकरणी हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवलंय। या अतिरेक्यानं पॅलेस्टाईन मुलाची आणि त्याच्या पालकांची हत्या केली होती। पोप जॉन पॉल II यांच्या 100व्या जयंतीनिमित्त पोप फ्रान्सिसनं सोमवारी तो साजरा केला। पोपनं सेंट पीटर बॅसिलिकमध्ये सकाळच्या मासचं आयोजन केलं होतं। काही पुजारी, नन आणि उपासक या मासला उपस्थित होते। लॉकडाऊनच्या नंतर व्हॅटिकन शहरातील त्यांच्या निवासस्थानी सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। हाँगकाँगच्या संसदेत सोमवारी जोरदार गदारोळ झाला। विधेयकाचं परीक्षण करणाऱ्या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी चीन प्रणित सदस्यांची निवड झाल्यानं हा गोंधळ झाला। गेल्या 6 महिन्यांपासून हे पद रिक्त होतं। या निवडीमुळे अनेक वादग्रस्त विधेयकं मंजूर होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये शॉपिंग मॉलमध्ये सोमवारी गर्दी दिसली। 2 महिन्याच्या लॉकडाऊननंतर गेल्या आठवड्यात थोडीशी शिथिलता देण्यात आली। त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत लोक खरेदीसाठी घराबाहेर पडलेले दिसले। फिलिपिन्समध्ये 12,500 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला। अमेरिकेत घरातच क्वारंटाईन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत। त्यांना एकटेपणा जाणवू नये यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला जातोय। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।
कॅनडाचं ॲरोबॅटिक जेट ब्रिटिश कोलंबियामध्ये क्रॅश झालंय। त्यात एका क्रू मेंबरचा मृत्यू झालाय आणि दुसरा एक जण गंभीर जखमी झालाय। कोरोनाच्या संकटात हे जेट बचावाचं काम करत होतं। श्रीलंकेत सुद्धा लॉकडाऊनमुळे विवाह सोहळे लांबणीवर पडतायत। एका जोडप्यानं गरिबांचं अन्नदान करत लग्नाची गाठ बांधली। श्रीलंकेमध्ये गेल्या फेब्रुवारीमध्ये चीनचा एक पर्यटक पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला। कोरोनाच्या साथीनं श्रीलंकेत शाळा, कॉलेज आणि अनेक व्यवसाय सध्या बंद आहेत। युक्रेनमध्ये कोरोनाच्या संकट काळात डॉक्टरांना अतिशय वाईट अवस्थेत काम करावं लागतंय। उपचारासाठी निकृष्ट उपकरणं आहेत, औषधांची सुद्धा कमतरता आहे आणि डॉक्टरांना अतिशय कमी पगार दिला जातोय। भ्रष्टाचार आणि अंतर्गत यादवीमुळे युक्रेनचं आर्थिक कंबरडं मोडलंय। कोरोनामुळे ब्राझीलमध्ये आता इमारतीच्या टेरेसवर जिम सुरू करण्यात आल्यात। लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांचा व्यायाम व्हावा यासाठी जिम इन्स्ट्रक्टरनी पुढाकार घेतलाय। ब्राझीलमध्ये कोरोनामुळे 16,122 लोकांचा मृत्यू झालाय। अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरू असताना लोक समुद्र किनाऱ्यांवर आनंद लुटतायत। रविवारी न्यू जर्सीतल्या बीचवर लोकांनी आपल्या कुटुंबियांसह धाव घेतली। नियम काही प्रमाणात शिथिल करत अमेरिकेतल्या अनेक राज्यांनी बीच पर्यटकांसाठी खुले केले। ब्राझीलमध्ये राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं। कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करत साओ पावलोच्या गव्हर्नरच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। कार आणि मोटारसायकलवरून त्यांनी हे आंदोलन केलं। कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या न्यूयॉर्कमध्ये लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला। न्यूयॉर्कमध्ये वीकेंडला मोठ्या संख्येने लोक बार, रेस्टॉरंटमध्ये जमले। मास्क न वापरता आणि कोणतीही काळजी न घेता लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। ब्राझिलियाचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी ब्राझिलियातील राष्ट्रपती राजवाड्याच्या पुढच्या पायऱ्यांवर भाषण केलं। अगदी उजव्या राष्ट्रपतींनी आपल्या समर्थकांना अभिवादन केलं। त्यातील काही जण अमेरिकन, इस्रायली आणि ब्राझीलचे झेंडे घेऊन आले होते आणि त्यांनी गर्दीतल्या मुलांसह फोटो काढले। मॅनॉसमधील रहिवासी त्यांच्या घरांचे आणि रस्त्यांचे निर्जंतुकीकरण करतायत। कोरोना व्हायरस विरुद्धचा लढा देण्यासाठी या रहिवाशांकडून प्रयत्न सुरू आहेत। तर बेदानियामधील रहिवाशांनी सुद्धा साफसफाईची उत्पादनं विकत घेतली आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी त्यांनी सिटी हॉलला पाण्याचे ट्रक पाठवण्यासाठी मदत मागितली। रोम जवळच्या सांता सेवेरामधील समुद्रकिनाऱ्यावर लवकरच पर्यटक दिसू लागतील। इटलीप्रमाणे सांता सेवेरा 11 मार्चपासून सुरू झालेल्या सरकारी लॉकडाऊनमधून बाहेर पडत आहे। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत सोमवारपासून समुद्र किनाऱ्यावरील रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। अमेरिकेच्या लष्कराच्या विमानानं पुन्हा एकदा अंतराळ कक्षात प्रवेश केलाय। यावेळी विज्ञानाच्या अतिरिक्त प्रयोगांचा भार आला। X-37B फ्लोरिडाच्या केप कॅनिव्हरलीतून युनायटेड लॉन्च अलायन्स तलसरवर 5 रॉकेटसह चढवण्यात आलं। चीननं गेल्या मार्चपासून 50 अब्ज मास्कची निर्यात केली आहे। तसंच 21,60,00,000 प्रोटेक्टिव्ह सूट आणि 8 कोटी गॉगलची सुद्धा निर्यात केली आहे। एप्रिलनंतर गेल्या कोरोना संदर्भातील वैद्यकीय उपचारांच्या उत्पादनात चीनमध्ये मोठी वाढ झाली आहे। ग्रीसमध्ये रविवारी संपूर्ण देशभरातले चर्च लोकांसाठी खुले करण्यात आले। 2 महिन्याच्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच लोकांनी चर्चमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती, पण यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यावर भर देण्यात आला। 3 खुर्च्या सोडून बसण्याची व्यवस्था करण्यात आली। नॉर्वेनं लॉकडाऊनच्या दरम्यान संविधान दिन साजरा केला। बहुतेक लोक राष्ट्रीय दिवस म्हणून बाहेर जाण्याऐवजी घरीच राहणं पसंत केलं त्यांनी। ओस्लोमधल्या पॅलेसच्या बाल्कनीत किंग हराल्ड आणि क्वीन सोन्जा त्याचबरोबर राजघराण्यातील इतर सदस्य पारंपरिक पोशाखात दिसून आले। अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि त्यांचे राजकीय विरोधक अब्दुल्ला यांनी सत्ता वाटपाच्या करारावर स्वाक्षरी केली। अफगाणिस्तानात सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या। त्यानंतर 2 महिन्यांनी दोन्ही नेत्यांनी स्वतःला विजेते घोषित केलं, पण आता झालेल्या करारानुसार अशरफ गनीच राष्ट्राध्यक्ष होणार आहे। 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर थायलंडमध्ये मॉल पुन्हा खुले झालेत। बँकॉकमधल्या मॉलमध्ये ग्राहक मास्क लावून खरेदी करताना दिसले। मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या शरीराचं तापमान तपासण्यात आलं।
पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनच्या बद्दल शिथिलता देण्यात आली असून चर्च पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। त्यामुळे गेल्या 2 महिन्यानंतर पहिल्यांदा चर्चमध्ये मासचं आयोजन करण्यात आलं। अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना या भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। या वादळामुळे परिसरात पुराचा फटका बसण्याची सुद्धा भीती व्यक्त होतीये। मलेशियाच्या संसदेत सोमवारी अर्ध्या दिवसाचं सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान मोहम्मुद्दीन यासीन यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्याची संधी विरोधकांना मिळू नये यासाठी ही खेळी करण्यात आली। कोरोनाच्या प्रसारामुळे संसदेच्या कामकाजाचा कालावधी कमी करण्यात आला। जर्मनीची बूट तयार करणारी प्रख्यात कंपनी वॉन विल्सननं आपल्या चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय। ते आता भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहेत। दर्जेदार फुटवेअरसाठी प्रसिद्ध असलेली ही कंपनी आग्र्यात आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे। यासाठी कंपनीनं लॅस्टिक इंडस्ट्रीज सोबत करार सुद्धा केलाय। इस्रायलमध्ये नवीन सरकारच्या शपथविधीच्या काही तासांआधीच चीनी राजदूतांचा संशयास्पद मृत्यू झाला। चीनी राजदूत डू बेई यांचा मृतदेह हर्जिलिया इथल्या त्यांच्या घरी आढळला। इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला। बेल्जियमच्या पंतप्रधान सोफी विल्मेस यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला। त्या ब्रसेल्समधल्या रुग्णालयाचा दौरा करण्यासाठी आल्या होत्या। यावेळी कर्मचारी त्यांच्याकडे पाठ करून उभे राहिले। योग्य सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे। ही नाराजी त्यांनी शांततापूर्ण आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रदर्शित केली। चीननं आपण कोरोनाचे नमुने नष्ट केल्याची कबुली दिली आहे। आपण प्रयोगशाळांना कोरोनाचे नमुने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती चीननं दिली आहे। जैविक सुरक्षेच्या हेतूनं हे नमुने नष्ट करण्यात आल्याचा चीनचा दावा आहे। महत्त्वाचं म्हणजे चीननं दिलेल्या या कबुलीनं अमेरिकेकडून करण्यात आलेला जो दावा आहे तो खरा ठरताना दिसतोय। अमेरिकेच्या लष्कराचं विमानानं पुन्हा एकदा अंतराळ कक्षात प्रवेश केला। यावेळी विज्ञानाच्या अतिरिक्त प्रयोगांचा भार आला। X-37B फ्लोरिडाच्या केप कॅनेव्हरमधून युनायटेड लॉन्च अलायन्स तलसरवर 5 रॉकेट चढवण्यात आले होते। चीननं गेल्या मार्चपासून 50 अब्ज मास्कची निर्यात केली आहे। तसंच 21 कोटी 60 लाख प्रोटेक्टिव्ह सूट, 8 कोटी गॉगलची सुद्धा निर्यात करण्यात आली आहे। एप्रिलनंतर गेल्या कोरोना संदर्भातल्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात चीनमध्ये मोठी वाढ झाली।